नाशिकच्या सातपूर परिसरात घडलेली ही घटना अक्षरशः संताप आणणारी आहे। डेमोक्रेसी परिसरात पिकअप वाहन आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला। धडक इतकी जबरदस्त होती की त्याला वाचवण्याची कोणतीही संधी मिळाली नाही। अपघातानंतर पिकअप वाहन घटनास्थळावरून फरार झाला होता। मात्र पोलिसांनी तात्काळ हालचाल करत आरोपीला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे। पण या सगळ्यात अधिक धक्कादायक बाब म्हणजे जखमीला मदत करण्याऐवजी काही लोकांनी मृत व्यक्तीचा मोबाईलच चोरी केल्याची माहिती समोर आली आहे। ही घटना केवळ अपघात नाही तर माणुसकीला काळीमा फासणारी आहे। मोबाईल चोरीला गेल्यामुळे मृत व्यक्तीची ओळख पटवण्यातही अडथळे निर्माण झाले असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही। नाशिकमध्ये चाललंय तरी काय, मदतीऐवजी चोरी हीच का आपली संस्कृती? या अमानुष प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे। आता या प्रकरणात पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मी डॉक्टर गोकुळ कैलास जाधव, माझं बालाजी पार्क येथे वक्रतुंड क्लिनिक आहे। तर मी क्लिनिकमध्ये पेशंट चेक करत असताना माझ्या क्लिनिकच्या 100 मीटरच्या परिसरात एक भीषण अपघात झाला। त्या अपघातात एका अनोळखी इसमाची जागेवर मृत्यू झाला। तर या धडकेत एक पिकअपवाल्याने त्याला धडक दिली आणि धडक देऊन तिथून फरार झाला। तर संबंधित ठिकाणी बरेच लोक जमले, तर त्यानंतर त्याला आम्ही जवळच्या हॉस्पिटलमध्ये साईनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण तो मृत्यू झाला। तर जागेवरच्या लोकांनी कोणीतरी त्याचा मोबाईल देखील काढून घेतला आणि पोलिसांना कळवलं। तर पोलीस एन्क्वायरी करताय आणि पुढे तपास चालू आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।